पांडव कुंतीसह एकचक्रा नगरीत ब्राह्मण वेशात गुप्तपणे राहू लागले. नगरात भिक्षा मागून ते चरितार्थ चालवीत. एका वेळी 4 भाऊ बाहेर पडत आणि आळीपाळीने एक जण कुंतीच्या सोबतीला घरात थांबे. एकदा कुंतीसह भीम घरी थांबला असताना ब्राह्मणाच्या घरातून मोठमोठ्याने रडण्याचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कुंतीने माझघराच्या दाराआड उभी राहून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला आणि संधी मिळताच ती पुढे आली. तिनं काय झालं विचारलं. काय सांगू, सध्या या नगरावर बकासूर नावाचा दुष्ट नरभक्षक राक्षस आपली सत्ता गाजवतोय. पूर्वी तो मन मानेल तेव्हा नगरात घुसायचा, लूटमार करायचा, माणसं मारून खायचा, नुसता उच्छाद मांडला होता. उच्छाद. शेवटी नगरवासी त्याला शरण गेले. त्याच्याशी करार केला की रोज 1 गाडाभर अन्न, 2 रेडे आणि 1 माणूस त्याला पुरवला जाईल. मात्र त्यांनी नगरात विध्वंस करू नये. आळीपाळीने प्रत्येक कुटुंबावरती जबाबदारी येते. आता उद्या कराराप्रमाणे बकासुराची भूक भागवण्याची आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. सगळं ऐकून कुंती त्यांना धीर देत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. उद्या राक्षसासाठी अन्न माझा मधला मुलगा घेऊन जाईल. तुम्ही बाकी व्यवस्था करा. तो मल्ल विद्येत प्रवीण आहे. गुरूंकडून त्याला सिद्धी मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही राक्षसावर तो सहज विजय मिळवू शकतो. तो नगरावरचं संकट सहज दूर करील. तुम्ही निश्चिंत असा. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर आईचा आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन भीम मोठ्या गाड्यात अन्न घेऊन निघाला. ठरलेल्या ठिकाणावर त्याने सगळं अन्न खाली उतरवलं आणि बकासूर येण्याच्या दिशेनं पाठ करून ते खाण्यास सुरुवात केली. आपलं खाद्य आल्याचं बकासुराला वासावरून समजलं, पण भीमाला खात बसलेला पाहून तो रागाने वेडापिसा झाला. त्याने भीमाला पाठीत ठोसा मारला. त्याचा भीमावर काहीच परिणाम झाला नाही. मग जोर जोराने प्रहार करण्यास सुरुवात केली. भीमाने डावा हात मागे करून बकासुराला ठोपवून धरले. स्वस्थपणे जेवण झाल्यावर भीम उठला. त्यांनी हिसडा देऊन बकासुराला समोर ओढले. खवळलेल्या बकासुराला भीमाने चोख प्रत्युत्तर दिले. बकासुराच्या प्रखर हल्ल्यांना भीम दाद देईना. अखेर भीमाने बकासुराला डोक्यावर उचलून जमिनीवर आपटले. जोरदार मुष्टी प्रहार करून त्यांनी त्याच्या बरगड्या मोडून टाकल्या आणि मान मुरगाळून त्याला ठार केले. बकासुराचे धूळ त्याने गाड्यात टाकले. गाडी वेशीच्या बाहेर उभी करून तो तटावरून चढून शांतपणे घरी आला. घडलेला प्रकार त्यांनी आई, भाऊ आणि काळजीत असणाऱ्या ब्राह्मण यांना सांगितला. लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधू नये म्हणून पांडवांनी गाव लगेच बदलण्याचा निर्णय घेतला.